मित्रांनो, ज्या दिवशी आपण आपली ड्रिंक सोडून देतो, सगळ्यात जास्त आनंदी होत असेल तर आपला परिवार, जो या अडचणीत पडला आहे. आता त्या परिवाराला आनंद कसं ठेवायचा, आनंदी कसं ठेवायचं, तुम्ही एक वेळा हा विषय करून पहा. त्यांची त्या लोकांची अपेक्षा फक्त एकच आहे की हा दारू पिला पाहिजे नाही. आणि अडचण अशी आहे की पोरगा खूप चांगला आहे, माणूस खूप चांगला आहे, व्यक्तिमत्व खूप जोरदार आहे, किती सुंदर व्यक्तिमत्व आहे यार, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, सगळं काही चांगलं आहे, प्रत्येक गोष्ट त्याची पाहण्यासारखी आहे. आईवडिलाला त्या गोष्टीचं खूप कौतुक असते. जेव्हा आपण लहान असतो तर लहानपणापासूनच त्या गोष्टीचं कौतुक असते. आपल्या बहिणीला आपल्याबद्दल प्रेम आहे, आपल्या आजूबाजूचे जे आपले परिचित लोक आहे, आपल्या जो सोबत जे जुळलेले लोक आहे, त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे, भयंकर अमाप प्रेम करते. आणि आपल्या जे बेवडे लोक आहो आपण, जे दारू पिणारे जे लोक आपण आहोत, त्यातला मी एक प्रकार आहो. मी अजूनपर्यंत माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही. ज्या दिवशी मी माझ्याबद्दल सांगणं सुरू करेल त्या दिवशी तुम्हाला अजून मजा येईल. तुमचं काहीच गेलेलं नाही, माझं खूप काही गेलेलं आहे. पण मी या 2-4-6 महिन्यात ते सगळं जुळून आणलेलं आहे. सगळे लोक आनंदी आहे. हा आनंद कसा करायचा, आपल्या परिवारात कसं राहायचं, आपल्या परिवारातले लोक कसे खुश राहणार, हे फक्त व्यसनमुक्त माणूस करू शकते. आणि तुम्ही एक वेळा हा विषय तुम्ही डोक्यात घ्या, माइंड सेट करा, तुम्ही समोर त्याला आनंदी करणार आहे. हे सगळं त्यांच्यासाठी करण्यापेक्षा हे स्वतःसाठी करा. स्वतः आनंदी मी कसा राहू शकतो, कारण मी पिल्यावर आनंदी राहत नाही, याच्यावर अभ्यास करा. आणि छानपैकी थोडासा माइंडला आपल्या टच करत राहा. माइंड टच करा, माइंडला टच करा. आणि फक्त एवढंच बोला की मी फक्त आजचा दिवस काढीन. दारू सोडासाठी जास्त वेळ लागत नाही. दारू सोडासाठी वेळ लागत नाही, विचार करासाठी वेळ लागत असते. दारू 2-3 दिवसात सुटून जाईल, पण विचार जे आपण करतो, ज्या विचारात आपण राहतो, ते विचार आपल्याला डेव्हलप करते. जेव्हा तुम्ही दारूच्या माध्यमातून जेव्हा निघून जाता, तेव्हा ॲटोमॅटिकली जागा तुम्ही सोडून देत असता. त्या जागेवर तुम्ही जायचा प्रयत्न करत नाही. जर समजा त्या जागेवर जायचा प्रयत्न केला, त्या दुकानाच्या आजूबाजूला तुम्ही फिरत बसले, वाईन शॉपच्या आजूबाजूला जर तुम्ही फिरत बसले, तर नक्कीच तुम्ही तिथं पोहोचाल. पण जेव्हा तुम्ही दारूच्या मार्गावर राहत नाही, तेव्हा कोणती ना कोणती तुमच्यासोबत एक उच्च शक्ती काम करते, जेव्हा तुमच्यापर्यंत लोक ॲटोमॅटिकली पोहोचत असते, ॲटोमॅटिकली तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असते, ॲटोमॅटिकली तुमच्यासोबत व्यवहार करत असते. कारण ड्रिंक करणाऱ्या व्यक्तीत, नॉर्मल व्यक्तीत जमीन आसमानचा फरक आहे. 30% फरक आहे बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये, त्याच्या आयडियाज, त्याचे चांगले कामं. तो 30% त्याची बुद्धी जास्त चालत असते. नॉर्मल माणसाची फक्त 20% चालत असेल, त्याची 10% जास्त चालते. इतका हा बेवडा हुशार राहत असतो, एवढा हा टॅलेंटेड राहत असते. प्रत्येक कामात पहा तुम्ही, सगळ्यात जास्त तो एक बेवडा कुठं ना कुठं आपल्या कामात हुशार राहतेच. मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलच्या कामात, मिस्त्री काम करत असेल तर मिस्त्री कामात, प्रत्येक कामात तो हुशार आहे. परिवार चालवण्यात हुशार राहत असते, टॅलेंटेड राहत असते. तो काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असते आणि तो वेगळं करून दाखवते. फक्त तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करा. फक्त आजचा दिवस काढा. आजपासून जर सुरुवात केली असेल दारू न पिण्याची, तर फक्त आजचा दिवस काढा. उद्या पुन्हा भेटा. उद्या पुन्हा तुम्हाला मी काही ना काही सांगतो.